लाडक्या बहिणींना मिळणार की लांबणीवर पडणार याबाबत शंका व्यक्त केल्या जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणाच केली। नेमका हा हप्ता कधी मिळणार आणि 1,500 मिळणार की 2100 रुपये मिळणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। डिसेंबर अखेरपर्यंत लाडकीला हप्ता। मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा। कोणतीही शंका मनात ठेवू नका। ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, त्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले, त्यामुळे डिसेंबरचा 6वा हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींना लागलीये। हा हप्ता मिळणार की नाही अशी शंका ही लाडक्या बहिणींना आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय। एवढंच नाही तर डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर महिना अखेरपर्यंत मिळणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे। ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानीच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानीच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत।